महाडमधील मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या सिमरन मोटर्स या ठिकाणी काल मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी दुपारी 2 वाहनांना आग लागली होती। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की काल दुपारच्या सुमारास महाड शहरात पावसाने हजेरी लावली होती। त्याच वेळी एक मोटरसायकल सवार आपल्या मोटरसायकलने घरी असणाऱ्या जनरेटरसाठी महाड येथील एका पेट्रोल पंपामधून पेट्रोल घेऊन जात होता। सदर मोटरसायकल सवार पेट्रोल घेऊन सिमरन मोटर्स या शोरूम समोर आला असता पाऊस पडत असल्याने त्याची मोटरसायकल अचानक बंद पडली। आपली बंद पडलेली मोटरसायकल चालू करण्यासाठी या मोटरसायकल स्वाराने मोटरसायकलचे प्लग काढून स्पार्क केल्याने अचानक मोटरसायकलने पेट घेतला। मोटरसायकलने पेट घेतल्याने मोटरसायकल स्वाराने आपल्या मोटरसायकलला बांधलेला पेट्रोलने भरलेला डबा सर्व्हिस रोडवर फेकून दिला। मात्र सर्व्हिस रोडवर सिमरन मोटर्स या शोरूममध्ये कामानिमित्त आलेली वॅगनार कार या शोरूममधील कर्मचाऱ्यांनी उभी केली होती। सदर पेट्रोलचा डबा या वॅगनार कारच्या खाली गेल्याने वॅगनार कारला आग लागली। या लागलेल्या आगीमध्ये या कारचा अर्धा भाग पूर्ण जळून गेला आहे, तर मोटरसायकल पूर्ण जळून खाक झाली आहे। सिमरन मोटर्स या शोरूममध्ये स्वतःची पार्किंग असताना सुद्धा आपल्या पार्किंगमध्ये वाहनं न लावता नेहमीच सर्व्हिस रोडवर स्वतःची मालकी असल्यासारखे पार्क करून जणू वाहतूक कोंडीला निमंत्रण देण्याचे काम या सिमरन मोटरमधून केले जात असल्याचे नाकारता येत नाही। तसेच पेट्रोल पंप मालकांना बाटली किंवा डब्यामध्ये पेट्रोल देण्यास बंदी असताना सुद्धा कुठल्या पेट्रोल पंपावरून या मोटरसायकल स्वाराला पेट्रोल देण्यात आले हे देखील महाड शहर पोलिसांनी तपासून कारवाई करावी अशी मागणी महाड शहरातून होत असून या झालेल्या अग्नी तांडवामध्ये मोटरसायकल स्वार तसेच सर्व्हिस रोडवर त्या वॅगनार कारची पार्किंग करणारे सिमरन मोटर्स शोरूममधील कर्मचारी व पेट्रोल पंपामधील पेट्रोल देणारे कर्मचारी हे सर्वच दोषी असून महाड शहर पोलिसांनी त्या पद्धतीत तपास करणे आवश्यक आहे। राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड।